एकूण ह्या तत्वज्ञानाचं स्वरूप काय आहे, एक अद्वैत तत्वज्ञान कोणत्या पद्धतीने विचारात घेतलं जातं त्याचा एक गोषवारा आपण गेल्या वेळी घेतला. पुन्हा पुन्हा येईल त्यावेळी जरूर वाटलं तर आपण स्पष्टीकरण घेऊ, परंतु चांगदेव 65 त्या मानाने सोपी आहे. अगदी अमृतानुभवामध्ये मात्र आपल्याला खूप खडेफोड दगडफोड करावी लागते. फार त्याच्यामध्ये विषयाची मांडणी तशी थोडीशी अधिक ज्याला तत्वज्ञानाची जोडली जाणारी अद्वैतवादाच्या पलीकडे जाऊन अजातवादामध्ये जाणारी आहे आणि त्यामुळे अजातवादाचा विचार अधिक अमृतानुभवात मांडला आहे. चांगदेव 65मध्ये त्या मानाने सगळं सोपं मांडलं आहे. इथे आता गेल्यावेळी आपण दुसऱ्या ओवीच्या निमित्ताने आपण ते सगळं स्पष्टीकरण घेतलं होतं. पहिली आणि दुसरी ओवी ह्या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे आणि त्या पहिल्या ओवीचा संबंध दुसऱ्या ओवीशी असा आहे की तोच विषय आहे, फक्त आधी नमना करता मांडला आणि इथे तोच विषयाची सुरुवात म्हणून घेतलेला आहे. तर आता एक सुरुवात म्हणून सगळ्यांच्या करता आपण जर पहिल्या ओवीपासून घेतलं, म्हणजे त्याच्या भाष्य नको वाचायला, फक्त पहिल्या ओवीचा अर्थ घेऊन पुढे जाऊ. तर तिथे आता इथे सुरुवातच त्या ओवीची जी आहे, स्वस्ती श्री वटेषु. तर हे स्वस्ती श्री वटेषु याची सुरुवात म्हणजे करताना ही ज्ञानेश्वर माऊलींनी महादेव किंवा शंकराच्या करता नमन म्हणून केली आहे. असं आता ती तशी कंटिन्यू केली, तसंच ठेवून दिलं किंवा जे आहे ते स्वीकारून पुढे ओवी पूर्ण केली, म्हणून आपल्याला म्हणायला लागेल की स्वस्ती श्री वटेषु हे शंकराचं केलेलं नमन आहे आणि मंगलाचरण आहे. वास्तविक असं आहे की चांगदेवांनी पत्र लिहायला घेतलं आणि स्वस्ती म्हणजे मंगल केलं, सुअस्ती, सु म्हणजे मंगल, अस्ति म्हणजे आहे, असो. तर क्षेम आपण जसं मराठीत पत्र लिहिताना इकडील सर्व क्षेम असं आपण लिहितो की आमच्याकडे सगळं क्षेम आहे, आपल्याकडील कुशल चिंतितो किंवा अपेक्षितो किंवा आपण कळवावे आपल्याला काय त्या संदर्भात लिहायचं असेल त्याप्रमाणे. तर ती जी भाषा आहे त्या पद्धतीप्रमाणे सुअस्ती आणि श्री वटेषु, श्री लक्ष्मी शक्ती. आत्तापर्यंत आपण अनेक वेळा बघितलं आहे की ओंकार हे परब्रह्माचं प्रतीक आहे, श्रीकार हे प्रकृतीचं शक्तीचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक हे मंगलाचं प्रतीक आहे. आणि आपण अनेक वेळा असं म्हटलं की आपल्या घरात शक्य असेल तर प्रत्येक खोलीत, नाही तर निदान देवाच्या इथे देव्हाऱ्यामध्ये, देव्हाऱ्याच्या जवळ त्याच्या मागच्या भिंतीवर, नाही तर त्या खोलीतल्या कोणत्याही भिंतीवर, पण ओम श्री स्वस्तिक हे आपल्या घरात कुठेतरी असावं. ते असण्यानेच त्याच्या त्या प्रतीकाला सुद्धा एक सामर्थ्य आहे आणि त्यामुळे ओम श्री आणि स्वस्तिक हे जे प्रतीक आहे यासारखं इथे तसंच वापरलं आहे की श्रीकाराने शक्तीचा उच्चार केला आहे. या ठिकाणी वटेषुनी म्हणजे वट आणि ईशू म्हणजे वट म्हणजे श्रेष्ठ आणि ईश म्हणजे परमात्मा, श्रेष्ठ परमेश्वराचं स्वरूप आणि वट हा शब्द श्रेष्ठ मंगल अनेक प्रकारांनी येतो. तर शिव या अर्थाने सुद्धा वट हा शब्द येतो. तर तो वटेषु म्हणजे जो शिव आहे आणि ईश म्हणजे जो ईश्वर आहे, तो शिव किंवा महादेव किंवा महेश हा ईश्वर, या अर्थाने तो महेश्वर. म्हणून स्वस्ती श्री वटेषु एवढं त्यांनी लिहिल्यावर त्यांना आता ज्ञानेश्वरांना नमस्कार का आशीर्वाद, इथे ते अडकले की आपण 1400 वर्षाचे आणि हा एवढा लहानसा मुलगा, आता याचा अधिकार ऐकलाय त्याप्रमाणे ह्याला नमस्कार केला पाहिजे. पण आपण एवढे मोठे असताना, एवढे ज्ञानी विद्वान असताना आपण त्याला नमस्कार कसा लिहायचा, मग त्याला आशीर्वाद तरी कसा लिहायचा आणि नमस्कार तरी कसा लिहायचा. ह्या भानगडीत त्यांनी ते पत्राचं कागद कोरा सोडून दिला आणि स्वस्ती श्री वटेषु लिहून तो कागद पाठवून दिला. त्याच कागदावर आता पुढच्या ओव्या सुरू झालेल्या आहेत. सुअस्ती म्हणजे मंगल केलेलं आहे, श्री वटेषु या नावाने भगवान शंकरांचं या ठिकाणी त्या मंगल करण्याकरता भगवान शंकरांचं स्मरण केलेलं आहे. आणि जो लपोनी, अगदी खालचीच ओवी आहे वरती खरं म्हणायचं तर, जो लपोनी जगदा भासू. आता आपल्याला कायम अमृतानुभवामुळे पुष्कळ गोष्टी झाल्या आहेत, पण आता आपण पुष्कळ नवीन लोक आहोत त्यामुळे विषय पुन्हा एकदा आपल्याला घेता येईल. ते वीरबंधनात दृढीयते असं म्हणतात, तसं 2 वेळा त्याची उजळणी झाली की विषय आमचा सगळ्यांचा पक्का होईल. तर इथे त्यांनी जो लपोनी जगदा भासू, एक सूत्र लक्षात ठेवायचं की परमात्मा जेव्हा प्रकट आहे
म्हणजे पुरुष आणि प्रकृतीमधला पुरुष जेव्हा प्रकट आहे तेव्हा प्रकृती नाही, म्हणजे ह्या जगाचं अस्तित्व नाही. मग तेव्हा प्रकृती कोणत्या स्थितीला आहे? तेव्हा प्रकृती अव्यक्त स्थितीला. त्या अव्यक्त स्थितीमध्ये काय काय आहे? त्या अव्यक्त स्थितीमध्ये हे सत्व रज आणि तम ज्याच्यामधून सगळं विश्व निर्माण होणार आहे ते सत्व रज तम हे तीनही गुण त्या अव्यक्त अवस्थेला आहे. आता प्रकट अवस्थेला काही नाही. ती प्रकृती सुद्धा अव्यक्त अवस्थेला आहे. तिची जी अव्यक्त मूलभूत स्थिती त्याला आपल्याकडे मूळ प्रकृती असं म्हणतात. आणि म्हणून आपण मूळ माया, आदिमाया, जगदंबा हे जे सगळे शब्द वापरतो ते सगळे त्या मूळ प्रकृती करताच असलेले शब्द आहेत. आता म्हणून जो लपवणी, जो म्हणजे ब्रह्म, परब्रह्म, परमेश्वर, पुरुष, आता तो पुरुष भावाला आला. आणि प्रकटीकरणाचा विचार आता एक नेहमी लक्षात ठेवायचं की परब्रह्म जे आहे ते सगळ्यापासून अस्पर्श आहे. त्याला काही फरक पडत नाही. या दोन्ही ओव्यात विषय तोच मांडलाय की त्याला फरक काही पडत नाही. तो खाली उतरतो, तिथे पुरुष आणि प्रकृती होतात. त्या खाली उतरल्यानंतर पुरुष प्रकृतीपासून आपल्या चर्चेचा विषय सुरू होतो. तर पुरुष आता या ठिकाणी जो लपोनी, लप म्हणजे हे जे क्रियापद आहे या क्रियापदामध्ये लपणे, झाकून ठेवणे असाच अर्थ आहे. त्यामुळे जो लपोनी, जो लपतो म्हणजे जेव्हा जो तो प्रकट नसतो तेव्हा काय होतं? जगदा भासू, जगताचा आभास निर्माण होतो. आपण कायम त्याला आभासच म्हटलंय. इथे शंकराचार्यांच्या तत्वज्ञानातही आभासच वाचायला मिळेल, इथे उपनिषदांच्या तत्वज्ञानातही आभासच वाचायला मिळेल. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे, जे आमच्या डोळ्याला जसं दिसतं आहे ते तसं खरं नाही आहे. म्हणजे आम्ही आमच्या बाजूने जे दिसतो आहोत हे स्वरूप काही मुळात काय आहे जर म्हटलं, त्याचं मूलभूत स्वरूप काय आहे तर हे दिसतं आहे हे स्वरूप नाही. त्याचं मूलभूत स्वरूप चैतन्य हे एवढंच आहे. मग आम्ही दिसतोय हे खोटं आहे का? खोटं नाही आहे. मग काय आहे? भासमान होणार आहे, भासतं आहे. आता त्याच्याकरता विषय कोणता आहे? त्याच्याकरता विषय एकच लक्षात ठेवायचा दृष्टांतानी, तो म्हणजे रज्जूवरती सर्प. हा आभास कायम लक्षात ठेवण्याचा दृष्टांत आहे. या दृष्टांताच्या पलीकडे कुठलंही तत्वज्ञान जात नाही. कारण याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये काय म्हणतात तर याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये विपर्यय म्हणतात. विपर्ययामध्ये काय होतं की त्यामुळे अतद्रूप प्रतिष्ठा, त्याचं जे रूप नाही त्यासारखं जे दिसतं ते ज्ञान म्हणजे विपर्यय ज्ञान. ते विपर्यस्त ज्ञान आहे. ते विपर्यय ज्ञानामध्ये काय काय आहे? त्याच्यात संशय आहे. त्या ज्ञानामध्ये भ्रम आहे विपर्ययाच्या ज्ञानामध्ये. आणि त्या ज्ञानामध्ये काय आहे तर हे जे आभास होणं आहेत, हे आभास होणं आहे तर्क आहे. कारण हा तर्कच केला आहे आम्ही. आम्हाला जे अर्धवट उजेडामध्ये दिसतंय तर सर्पाचा तर्क आहे हा. त्यामुळे हा आम्ही केलेला तर्क आहे त्या ठिकाणी. तर आता विपर्ययो मिथ्या ज्ञानम, मिथ्या ज्ञान म्हणजे काय? आभास. हे याला आभास हा शब्द तत्वज्ञानात वापरला. आणि मिथ्या ज्ञान जे जसं नाही तसं, असत्य नाही, जे जसं नाही तसं म्हणून मिथ्या. नाहीतर काय होईल? सत्य आणि असत्य होईल. हे मिथ्या ज्ञान कसं आहे? जे काहीतरी भासलं आहे आणि मग मूळ वस्तू आमच्या लक्षात आली आहे. आणि म्हणून विपर्ययो मिथ्या ज्ञानम, की जे मिथ्या ज्ञान आहे. आणि काय? अतद्रूप प्रतिष्ठम, ते त्याच्या रूपाशी नसणारं असं आम्हाला त्या ठिकाणी प्रत्ययाला येतं. अशी जी स्थिती आहे त्याला आम्ही आभास असं म्हणतो. आणि तत्वज्ञानामध्ये त्या आभासाचा विचार शंकराचार्यांनी पण सगळं जग जे आहे ते जग कसं आहे तर परब्रह्मावरचा असणारा आभास आहे. म्हणजे आपण लक्षात ठेवण्याचा विषय एकच, रज्जूवरती सर्प. अर्धवट उजेडामध्ये जाड दोरखंड पडलेला आहे आणि आम्ही तिथे गेलो आहे आणि आम्हाला त्या जाड दोरखंडाला पाहिलं की आम्हाला कळतं आहे की अरे या ठिकाणी बहुतेक साप असावा. मग लगेच शरीरावरती सगळ्या त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या सगळ्या संवेदना, भावना, भय आदी सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आणि ते सगळं जे निर्माण झालेलं आहे ते सगळं केव्हा जातं? जेव्हा दिवा लावला आणि उजेड पाला, अरे केवढे घाबरलो, काहीच नव्हतं, एका क्षणात संपलं. म्हणजे काय? इथे हा आभास आहे की त्या ठिकाणी आभास झाला. आता म्हणून हा जगताचा आभास झालाय म्हणतात. जगत दिसतं असं म्हणत नाही. जे जसं दिसतं आहे तसं ते नाही आहे, ते भासमान होतं. ते मुळात जसं आहे तसं आम्हाला नाही दिसत आहे.
आम्हाला ते भासतंय, आम्हाला ते तसं वाटतंय. केव्हा वाटतं आहे? जेव्हा परमात्मा लपलेला आहे तेव्हा. लपलेला म्हणजे काय? तो त्याच्यात नाही आहे का? तो आहे, पण तो कसा आहे? तो अधिष्ठान रूपानी आहे, तो संकल्प रूपानी आहे, तो ईक्षण रूपानी आहे. एवढाच आहे की त्यांनी ईक्षण केलं आहे, त्याचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे त्याच्याच पायावरती हे सगळं उभं राहिलेलं आहे. किंवा त्याचा संकल्प आहे की त्यांनी मी एकटा आहे, मला बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हायचं आहे, हा संकल्प केला. म्हणून त्या संकल्पाप्रमाणे हे जग निर्माण झालं. म्हणजे ईश्वर त्यात नाही असं नाही. त्यांनी एकदा सांगितल्याबरोबर चैतन्य त्या ठिकाणी समाविष्ट आहेच. आणि कार्य कुणाचं चालू आहे? प्रकृतीचं. म्हणजे आता ही जोडी कायम लक्षात ठेवायची. दोन गोष्टी, की वरती परब्रह्म ज्याला कुठल्याही प्रकारे काहीही जगामध्ये घडलं, अनेक ब्रह्मांड निर्माण झाली तरी त्याला कशाचा स्पर्श होत नाही. सगळं निर्माण कशातून होतं? पुरुष आणि प्रकृतीतून. पुरुष झोपतो म्हणजे पुरुषाचं अस्तित्व त्यातनं नष्ट होतं का? नाही, तो त्याच्यामध्ये आहे समाविष्ट. पण सगळं कार्य करणारी जर कोण असेल तर ती प्रकृती आहे. आणि ती हे सगळं जग निर्माण करत राहते. म्हणजे ती काय काय करते? उत्पत्ती, स्थिती आणि लय करते. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लयाच्या ठिकाणी आम्ही काय मानतो? ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर, की हे तिघे उत्पत्ती, स्थिती, लयाचं कार्य करतात. पण ते कार्य करण्याकरता शक्ती कोण देते? प्रकृती. आणि ते कार्य होतं कुणामुळे? पुरुषामुळे. कारण त्याचं चैतन्य असल्याशिवाय प्रकृती करू शकणार नाही आणि तो स्वतः काहीही करणार नाही. म्हणून हे जो वेदांत यांनी स्वीकारलाय त्याला सांख्य वेदांत असं म्हटलंय. मग सांख्य वेदांतात काय म्हणतात? पुरुष हा निष्क्रिय आहे, तो स्वतः हाताने काही घडवत नाही, तो हाताने काही करत नाही, तो संकल्पाशिवाय दुसरं काही करत नाही. करते कोण? तर फक्त प्रकृती करते, तीच करत राहते. पण त्या पुरुषाच्या अधिष्ठानाशिवाय तिला काही करता येत नाही. म्हणून आता ही एक कायम या संबंध तत्वज्ञानामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की तो लपोनी जगदाभासू. आता लपतो कोण? पुरुष. आणि जगताचा आभास निर्माण कोण करते? प्रकृती. आता दावी मग ग्रासू प्रकटला करी. आता इथे दावी हा शब्द मागे जातो. जो लपोनी जगदाभासू दावी. दावी म्हणजे दाखवतो, जो स्वतः लपून जगताचा आभास दाखवतो. मग प्रकटला ग्रासू करी. मग हा जेव्हा प्रकटला, मग नंतर तेव्हा जेव्हा केव्हा तो प्रकटला तेव्हा काय करतो? ग्रासू करी. ग्रास करतो म्हणजे घट्ट करून टाकतो, खाऊन टाकतो, गिळून टाकतो, लयाला नेतो, नाश करतो, संपवून टाकतो. म्हणजे ही पहिली ओवी आहे ती दमनाची आहे, पण त्यांनी त्याच्यातच सगळं सार सांगून टाकलंय. आता दुसऱ्या ओवीला आलो. प्रकटे तव तव न दिसे. आता जसा जसा तो प्रकटायला लागतो तसं तसं विश्व भासित होत नाही. आपली मधली आपण जर म्हटलं की ही मध्यम अवस्था आहे की मनुष्याला काही बाबतीमध्ये जगातलं फोलपण लक्षात यायला लागतं. आपण जसं म्हणतो प्रत्येक वेळी कुणीतरी काहीतरी सांगायला लागलं की जसं आता माझी भाची मला म्हणाली, काय मावशी तू काय अजून आपला मान्य करत नाही. म्हटलं अगं तुझं या आप टिकू दे म्हणजे मी मान्य करीन. तर ती म्हणाली की तू फारच पेसिमिस्टिक आहे. म्हटलं नाही, मी काही अगदी निराशावादी नाही आहे, पण मला ते सगळं एकूण जे वाटतंय ते चित्र काही फारसं टिकणारं वाटत नाही. ती म्हणाली मावशी पण एकदा मी सांगते त्याच्यावर विश्वास ठेव. म्हटलं नाही गं बाई, तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास बसणं शक्य नाही. आमचे केस काही उन्हाने पांढरे नाही झाले. काय आहे? काहीतरी अनुभव पाठीशी आहे ना, की मग घडणारी घटना जी आहे त्या घटनेच्या विषयी आमच्याकडे काहीतरी जी बुद्धी आहे ती त्याग किंवा स्वीकार याच्याकरता कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने तयार झालेली असते. काही गोष्टी आपल्याला जीवनातून हळूहळू दूर, जसं वयाच्या 25मध्ये अगदी आंबा पाहिला की पहिला आंबा खावासा वाटतो, आता असं वाटतं काय खाल्लं नाही खाल्लं काही फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ कधी कधी वय शिकवतं, कधी कधी वृत्ती बदलते, कधी कधी विचार बदलतात, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण ह्या विश्वाच्या विषयीचं जे सारखं आपण जसं लहान मुलांना म्हणतो म्हणजे लाईव्ह वायर्स आहेत, बबलिंग एनर्जी आहे, त्यांना सगळं बघायला, ऐकायला, ते सगळं अनुभवायला, त्यांना जे काही वाटत असतं सारखा प्रत्येक गोष्टीतला उत्साह. आपला उत्साह कमी नसतो पण आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचं आकर्षण शिल्लक राहत नाही. ठीक आहे, हे असं आहे, बस त्याच्यापेक्षा पुढे आपल्याला काही वाटत नाही. तसं इथे ते म्हणतात की जसं जसं आपलं जगाविषयीचं आकर्षण कमी होत जाईल तसं तसं आपल्या ठिकाणी
प्रकृतीच्या प्रभावापेक्षा पुरुषाचा प्रभाव अधिक असेल. म्हणजे आपण अगदी आपण फार मोठे शब्द वापरू नये, पण आपली अंतरयात्रा, आपला अंतरप्रवास किंवा थोडंसं अंतर्मुख होणं हे किंचितसं सुरू होतं. मनुष्य ज्याला एक्स्ट्रोव्हर्ट आजच्या भाषेत बोलायचं तर अधिक बहिर्मुखता जाऊन तो इंट्रोव्हर्ट होतो. त्याची बहिर्मुखता कमी होते आणि अंतर्मुखता वाढत जाते. आणि म्हणून ते म्हणतात प्रकटे तव तव न दिसे. न दिसे काय? न दिसे विश्व. विश्व न दिसे. जसा जसा तो प्रकट होत जातो तसं तसं विश्वाच्या विषयीचं आकर्षण आमचं कमी होत जातं. आणि लपे तव तव आभासे. आणि जसा जसा तो लपतो त्या प्रमाणात ते आकर्षण वाढत जातं. तो लपतो आणि बाकीचं आकर्षण वाढत जातं. आपल्याला पण कळतं की आपण जसे मोठे होत जातो तसे अनेक चॅलेंजेस जगामध्ये हे आहे, तिकडे हे आहे, इकडे हे आहे, ते कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे, इकडे पाहिलं पाहिजे, तिकडे पाहिलं पाहिजे. अनेक गोष्टी मनुष्याला आकर्षित करत राहतात आणि त्याला असं वाटतं माझ्या ह्या एवढ्या मर्यादित वेळेमध्ये हे सगळं मी कसं समजून घेऊ, कसं कळून घेऊ. आणि मग पुढे आता तुम्हाला कदाचित मी गेल्या वेळी तो विषय बोलले असेल की आपल्या घराजवळच एक मुलगा राहतो. वयाच्या तिशीतच तो मुलगा असा की सकाळी माझ्याकडे आला, मला म्हणाला की ताई मला जरा तुम्ही काहीतरी एखादं पुस्तक सुचवा ना वाचायला. म्हटलं कशात वाचायचं आहे तुला? काहीतरी आध्यात्मिक वाचायचं आहे. म्हटलं अरे तू अजून तर लहान आहेस, आत्ता कुठे तुझं लग्न वगैरे झालं आहे, तुझा आता पुष्कळ तुझे व्यवसाय उद्योग. तर तो म्हणाला की मला मावशी मी ना एवढ्या वर्षात माझा व्यवसाय केला, दुनियादारी खूप पाहिली म्हणाला. कारण दारूच्या दुकानापासून माझी दुकानं आहेत, त्यामुळे मला काय सगळी फील्ड्स माहिती आहेत. आता म्हणाला मला हे सगळं जग पाहिलंय, आता ह्याच्या पलीकडे काय आहे ते बघायची इच्छा आहे. आता हे केव्हा येतं की लपे तव तव आभासे. जोपर्यंत त्या आभासाच्या मागे आपण धावत असतो तोपर्यंत या कशाची आवश्यकता वाटत नाही. आठवण होत का आठवण होत नाही वगैरे हा विषयच नाही आहे. ज्याच्या ठिकाणी जेव्हा त्या विषयाचं आकर्षण निर्माण होईल तेव्हा होईल. हा मनुष्य आध्यात्मिक का नाही वगैरे, आध्यात्मिक का नाही वगैरे ही रुची आहे. त्या दिशेने त्या माणसाचं मन ओढलं गेलं पाहिजे, त्याची वृत्ती त्या दिशेने गेली पाहिजे. संस्कार मान्य आहे, संस्कार सगळ्यांवर चांगले झाले पाहिजे. चांगला संस्कार आहे म्हणजे मनुष्य आध्यात्मिक दिशेकडेच वळला पाहिजे, काही याची आवश्यकता नाही आहे. ती एक पुन्हा वेगळी अभिरुची आहे. ती त्याच्या ठिकाणी जाणारी मनुष्याची एक विशेष आवड आहे की ती त्या दिशेने पुढे जात राहते. ज्याची जाईल त्याची जाईल, ज्याची नाही जाईल त्याला तुला काही वाटतच नाही ते तुम्ही असंच करा, काही कोणाला वरती बळजबरी करण्याचं आपल्याला कारण नाही. जेव्हा वाटेल तेव्हा वाटेल, नाही तर न वाटेल. वाटलंच पाहिजे असं त्याच्यात काही नाही. चांगलं वागलं पाहिजे हे मात्र नक्कीच आहे. त्याच्याकरता आपला आग्रह आपल्या मुलांकडे कोणाकडेही चांगल्या वागण्याकरता, नीतिमत्तेकरता, नैतिकतेकरता, चारित्र्य संपन्नतेकरता, उद्योगाकरता नक्की आग्रह आहे. पण तो आध्यात्मिक झाला पाहिजे याच्याकरता आग्रह करायचं कारण नाही. चांगुलपण जे आहे ते हळूहळू त्याच्याकडे नेतच. कारण चांगुलपण हा सात्विकतेकडे जाणारा विषय आहे. केव्हा तरी त्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात आत्ता त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आता एवढंच आहे की जीवनामध्ये सुद्धा जसा जसा तो प्रकट होत जातो पुरुष, तसं तसं विश्वाचं आकर्षण कमी होतं. जसं जसं विश्व आम्हाला आकर्षित करतं तसं तसं त्या पुरुषाच्या विषयीचं म्हणजे परमात्म स्वरूपाविषयीचं आकर्षण आमच्याकडे राहत नाही. प्रकट ना लपला असे, आता हे तत्वज्ञान सांगताय. प्रकट ना लपाला असे न खोमता जो. म्हणाले जो आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कार्य न करता राहतो असं होत नाही. कार्य न करता याचा अर्थ की जो आपल्या ठिकाणी विनाशाला गेला नाही, जो आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकाराने म्हणजे ज्याच्यामध्ये काही ऱ्हास न होता, बदल न होता, परिवर्तन न होता, त्याच्यावरती कशाचाच परिणाम होत नाही. न खोमता कुठल्याही प्रकारचं परिवर्तन ज्याच्याकडे संभवत नाही, कुठल्याही प्रकारचे बदल ज्याच्याकडे संभवत नाही. खोमणे म्हणजे बदल होणे, परिवर्तन होणे, विकृती येणे, नाश पावणे, कितीतरी प्रकारांनी खोमता शब्द वापरला जातो. आता प्रकटना लपाला असे म्हणजे तो प्रकट असला तरी काय किंवा तो लपला असला तरी काय. न खोमता जो, ज्याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही असा. न खोमणे म्हणजे तो लयाला जात नाही, तो विकृत होत नाही, त्याची झीज होत नाही, त्याचं काही कुठल्याही प्रकारे खर्चत नाही, त्याच्यात काही बदल होत नाही. त्यामुळे त्याला आपण अव्यय म्हटलंय, निर्गुण म्हटलंय, निराकार म्हटलंय,
निरंजन म्हटलं आहे, एकरस म्हटलं आहे, अखंड म्हटलं आहे. हे सगळ्या ज्या संभाव्य गोष्टी आहेत घडणाऱ्या, त्या सगळ्यापासून तो अलिप्त आहे हे दाखवणाऱ्या अन्वयात्मक गोष्टी आहेत. आणि दुसऱ्या, तो असा नाही म्हणणं व्यतिरेकात्मक आहे. म्हणजे न खोमणे हा शब्द कसा आला? व्यतिरेकाचा आला, की ज्याच्या ठिकाणी ऱ्हास, ज्याच्या ठिकाणी बदल, ज्याच्या ठिकाणी संपणं हे संभवत नाही. आता तो काही एका ठिकाणी आलेला नाही आहे. तो निराकार शब्द असाच आहे, आकार रहित आहे. निरंजन, जो कुठल्याही प्रकारच्या मलिनतेपासून दूर आहे, स्वच्छ आहे. पण स्वच्छ आहे असं म्हटलं नाही, त्याला विमल म्हटलं नाही, त्याला शुची म्हटलं नाही, त्याला निरंजन म्हटलं, की ज्याच्यामधून दोष निघून गेलेले आहेत असा शुद्ध. त्यामुळे प्रकार किती वर्णन करण्याचे दोन, एक अन्वयानी म्हणजे होकारानी आणि व्यतिरेकानी म्हणजे नकारानी त्या परमात्म्याचं वर्णन आपण करतो. तर या ठिकाणी न खोमता जो तो प्रकटलेला असेल किंवा तो लपलेला असेल, या कोणत्याही स्थितीत असला तरी त्याच्यामध्ये कोणता विकार बदल संभवत नाही. आता खालच्या ओळ्या वाचू आपण. प्रकट ज्या ज्या वेळी असे त्या त्या काळी न दिसे, तो लपल्या हे आभासे, अवाढव्य जगत पहा. आता वरची चोळ पुन्हा लिहिली आहे. ज्या ज्या वेळी तो प्रकट असतो त्यावेळी विश्व दिसत नाही, तो जेव्हा लपतो तेव्हा हा अवाढव्य विश्वाचा पसारा आम्हाला बघायला मिळतो. परी लपणे वा प्रकटणे हे न ठावे ज्या कारणे, जेवी उदय असताविणे सविता सूर्य नारायण. तर लपला काय किंवा प्रकटला काय ह्याचा परिणाम त्याच्यावर काहीच होत नाही. आणि पुढे दिली त्यांनी चंद्राच्या कलेचं सुद्धा दृष्टांत दिला आज आपला होईल तो वाचून. त्यांनी सांगितलं की जसं सूर्य आहे की तो उदयाला आला आणि तो अस्ताला गेला, हे आम्ही आमच्या सापेक्षतेने म्हणतो. रेफरन्स पॉईंट कोण आहे? आम्ही आहोत. आणि म्हणून सूर्य उगवला आणि सूर्य मावळला. सापेक्षता आमच्यावरील सूर्याची घेतली. सूर्य उगवतही नाही, मावळतही नाही. आम्ही सूर्याच्या ज्या बाजूला आहोत त्याप्रमाणे आम्हाला सूर्य आहे असं वाटतं, की आत्ता दुपारचे 12 वाजले, 4 वाजले, संध्याकाळ झाली, तो मावळला. हे आम्ही आमचा संदर्भ धरून त्याच्या उगवण्या आणि मावळण्याच्या गोष्टी बोलतो. इथे ते म्हणतात की हा जो सविता सूर्य नारायण आहे त्याला उदयही नाही आणि त्याला अस्तही नाही. तसाच हा जो परमात्मा आहे त्याला प्रकटणंही नाही आणि त्याला लोपणंही नाही. तो नेहमी जसा आहे तसाच आहे. म्हणून आपण ती जी पहिली प्रार्थना म्हणतो ना, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, तिथेही तोही पूर्ण आहे. हे जग आहे तेही पूर्ण आहे. पूर्णमिदं पूर्णमदं पूर्णात पूर्ण उदच्यते, पूर्णातून पूर्ण बाहेर काढून घेतलं तर पूर्णमेवावशिष्यते. तर काय राहतं? त्याच्यातून पुन्हा पूर्ण शिल्लक राहतं. कारण परमात्म्यावरती कोणताच बदल किंवा विकार संभवत नाही. म्हणून हे सगळं जग निर्माण झालं. हे कशाला? अशी कोट्यवधी ब्रह्मांड निर्माण झाली तरी ईश्वराचं काही खर्चत नाही. ईश्वराचं स्वरूप काही बदलत नाही, त्याला काही बदलावंच लागत नाही, त्याच्यात बदल होतच नाही. आणि म्हणून ते इथे म्हणतात, म्हणजे ब्रह्मांडा भीतरी दृङ्मात्र वस्तू भरली पुरी, ऐसे असून त्यावरी जगतपणाचा आरोप होईल. हा कसा आहे परमात्मा? ह्या ब्रह्मांडामध्ये दृक् मात्र, दृशी मात्र हे जे वस्तू आहे ती भरून राहिलेली आहे. दृशी मात्र म्हणजे काय? की केवळ दृश्याला कारणीभूत होणारी, म्हणजे केवळ दर्शन देणारी किंवा ती दर्शन शक्ती देणारी द्रष्ट्याला. आणि ती जी म्हणजे त्याच्यातलं जे दृंग मात्र म्हणजे दृक् ही जी शक्ती आहे त्या शक्तीने जो फक्त युक्त आहे याच स्वरूपामध्ये, म्हणजे हे भासमान होण्याकरता जे आवश्यक आहे. हे जगत भासमान कसं झालं? हे त्याच्यामुळे झालं. नाहीतर हे जग जर निर्माण, समजा एक आपण कल्पना केली की अशी काहीतरी स्थिती आली की हे जग निर्माण झालेलं आहे आणि हे जग निर्माण झालेलं असताना सुद्धा ह्या जगामध्ये आता इतका काळोख पडलेला आहे की त्या काळोखात आम्हाला काहीच दिसत नाही. म्हणजे हे जग आहे आणि नाही अशी स्थिती द्रष्ट्याच्या बाजूने. द्रष्टा म्हणजे पाहणारा. पाहणाऱ्याला काहीच दिसत नाही. पाहणारा स्वतःचा स्वतःला पाहू शकत नाही. आपण जर कल्पना केली तर अंतरिक्षामध्ये जो भरलेला काळोख आहे त्या काळोखात जरी आपण एकटे असलो तरी आपण कुठे फिरणार, कुठे जाणार, काय पाहणार, दिशा कोणती, आम्हाला काहीच कळत नाही. पण हे जग
त्याला काय म्हटलंय? आभास. हे भासमान होतं. भासमान होतं याचा अर्थ ते प्रकाशित होतं, ते दृश्य होतं. आणि ते दृश्य करण्याची जी शक्ती आहे, या सबंध विश्वाला दृश्य करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, तो परमात्मा या जगामध्ये फक्त त्या सामर्थ्याने युक्त भरलेला आहे. बाकी तो कशानेच भरलेला नाही आहे. आणि म्हणून ते आपल्याला इथे सांगतात की म्हणजे ब्रह्मांडाभितरी दृग्मात्र वस्तू भरली पुरी. ही जी वस्तू आहे, जी आम्हाला केवळ प्रकाशित करून देण्याकरता याच्याशी जोडली गेलेली. ऐसे असूनही त्यावरी जगतपणाचा आरोप होईल. वास्तविक पाहता त्यांनी काही केलेलं नाही, तो काही होत नाही, असं असून सुद्धा सगळेजण त्याला तोच जगत आहे असा काही म्हणाले. हा असा आरोप होतो. त्याच्यावरती जगतपणाचा आरोप होईल. जई जगतपणाचा आरोप होईल तई तो लपला जाईल. जेव्हा त्याच्यावरती जगत आहे असा आरोप होतो, म्हणजे आम्ही जेव्हा जग पाहतो, आरोप होतो म्हणजे काय, आम्हाला दिसतं की हे असं आहे, ते तसं आहे, आपण म्हणतोच ना. जेव्हा मी डोळ्यांनी पाहिलं ते काय खोटं आहे मग? म्हणजे तुम्ही ज्याला मिथ्या म्हणता की ह्याला अस्तित्व नाही, अस्तित्व कसं नसेल? आम्हाला भूक लागते, आम्हाला वस्तू आवडते, आम्हाला दुःख होतं, घटना घडून जातात, जीवनच्या जीवन पुढे प्रवास करून जातं. आपण आपलं आयुष्य पाहिलं तर आपल्या लहानपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास आपल्या स्मरणात आहे की मग हे सगळं खोटं होतं. मग आमचा प्रत्येक दिवस उगवतो, आम्ही प्रत्येक दिवस व्यवहार करतो, हा काय खोटा होता? आपण म्हणतो हे खरं आहे. हे जोपर्यंत खरं आहे तोपर्यंत तो लपलेला आहे. ज्या क्षणी कळतं आहे की हे खरं नाही आहे, हे असंच चालू राहणार नाही, हे एके दिवशी संपणार आहे, हा भास आहे. त्याचं हा भास आहे तरी का म्हणायचं? कारण असं आहे की आत्ता आम्ही दिसतो आहोत, आणखीन सगळी माणसं आहेत, हे सगळं जग आहे. आत्ता ह्या क्षणाला तरी हे जग सत्य आहे की नाही? तर ते सत्य नाही असं ते का म्हणतात? कारण हा आभास आहे असं का म्हणतात? याचं कारण असं की ह्यातल्या कशालाच सत्ता नाही. ज्याला सत्ता म्हणतात त्या सतच्या मागे सत पाय मोडलेला तर. सत म्हणजे असणे, ज्याला एक सातत्याने अस्तित्व आहे असा यातला कोणीच नाही आहे. ज्याला आम्ही आहे असं म्हणतो, आम्ही म्हणतो की मी आहे. मी आहे म्हणजे कोण आहे? यातल्या मी आहेला मी माझा देह आहे, मी माझं मन आहे, मी माझं घर आहे, मी माझी प्रॉपर्टी आहे, मी माझे सगळे नातेसंबंध आहेत, मी माझा सगळं आवडीनिवडी आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्याच गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत, या सगळ्याच गोष्टी संपणाऱ्या आहेत. कारण आणि काय आहेत, नुसत्या संपणाऱ्या नाही आहेत, या प्रतिक्षणी बदलणाऱ्या आहेत. हे जगत हा जो शब्द आहे तोच मुळी गच्छती ती जगत, जे लयाला जातं ते जग, म्हणजे जे प्रतिक्षणी लयाला जातं. त्यामुळे प्रतिक्षणी यातलं काहीच स्थिर नाही आहे. मग याचं काहीच ज्याचं स्थिर नाही ते राहू कसं शकतं? ते ज्याच्यामुळे राहतं तो आश्रय म्हणजे ते पुरुषतत्व आहे, तो आश्रय म्हणजे परमात्मा. त्यामुळे आमच्यामधल्या जो स्थिर भाग आहे त्या स्थिर भागामुळे आम्हाला अस्तित्व आहे. प्रतिक्षणाच्या चलत भागामुळे मी आत्ता दुपारी झोपले होते, आत्ता मला सकाळी एकांचा फोन आला, त्यांचाच पुन्हा फोन आला. काय जे आम्ही बोलतो हे सगळं कुठून बोलतो, हे कशातून बोलतो? कारण हे स्मरण ठेवणारं त्याच्याकरता एक सातत्याने साक्षी असणारं काहीतरी असावं लागतं. म्हणून आमच्या आत्मतत्वामध्ये सुद्धा जो आम्हाला दिवसभराचा व्यवहार करवतो, जो आम्हाला स्वप्नदर्शन घडवतो, जो आम्हाला गाढ झोप देतो, तो ह्या देहाच्या 3 अवस्था सांभाळतो, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. पण ह्या प्रत्येक अवस्थेविषयी आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा ह्यातला कोणीच बोलत नाही. हा जागृतीतला वैश्वानर बोलत नाही, स्वप्नातला तैजस बोलत नाही, आणि गाढ झोपेतला जो आहे तो प्राज्ञ बोलत नाही. मग बोलतो कोण? तर तो तुर्यगा, जो ह्या सगळ्यांना साक्षी रूपाने आमच्या हृदयात राहिला. तो सगळ्याचा साक्षी आहे आमच्या प्रत्येक घटने, आणि तो साक्षी आहे म्हणून आम्हाला स्मरण आहे. आणि ज्यावेळी तो साक्षी राहत नाही, आमच्यावर अशी जे परिस्थिती येते, आमच्यावरती काही अशी ज्ञानाची अवस्था काही घडीघडी येत नाही की ज्ञानाची अवस्था आली म्हणून आमचं चैतन्य आहे ते ईश्वरी चैतन्याशी एकरूप झालं, अशी काही आमची स्थिती नाही. आमच्या व्यवहारामध्ये आमच्यावर कठीण प्रसंग येतो. आमच्या व्यवहारामध्ये कधी उत्कट सुख येतात, कधी उत्कट दुःख येतात, कधी कोणतेही प्रसंग भिन्न भिन्न येऊ शकतात, अडचणीचे, अपघाताचे.
काय जे प्रसंग जीवनामध्ये येतात त्या प्रसंगामध्ये तो जीवात्मा आहे तो इतकी आपली धडपड 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 करतो की तो इतक्या उत्कटतेने त्यामधून या देहाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे, ह्या स्थितीमध्ये ह्या देहाला टिकवण्याचा प्रयत्न करतो. हे जो प्रयत्न करतो त्यावेळी तो प्रयत्न त्याच्याकडून होऊ शकत नाही. जागृती, स्वप्न किंवा सुषुप्ती अवस्था ती करू शकत नाही. त्यावेळी त्याला सहाय्यभूत कोण होतो? हा जो तुर्यगा साक्षी भावाने राहणारा आत्मा आहे तो त्याच्याबरोबर येतो. तो जेव्हा त्याच्याबरोबर येतो त्यावेळी आपण म्हणतो की काय मला एवढा आनंद झाला, पण आत्ता मला त्या क्षणी कोण लोक समोर होते, मी काय बोलले, मी काय केलं, मला काही आठवत नाही. का नाही आठवत? कारण तेव्हा तो ह्या आमच्या जीवात्म्याच्या बरोबर आलेला असतो. तो त्याच्याबरोबर चालतो. तो साक्षी राहत नाही म्हणून वेगळं स्मरण राहत नाही. तो जर साक्षी राहिला तरच आम्हाला वेगळं स्मरण आहे. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला जे सांगितलंय ना की आता आपला जो विषय चाललाय तो जगतपणाचा आरोप होई तै तो लपला जाई म्हणून ते उदया येई जगताचे जगतपण. जगाचं जगपण उदयाला केव्हा येतं? तो लपलेला असतो तेव्हा. म्हणजे आता आपला विषय एकच चाललाय की आपण त्याला म्हणजे जो घेतला आपण विषय तो की त्याला अशा प्रकारे कशा करता मानायचं की तोच म्हणजे आम्ही आहोत. हे जगत सत्य का नाही मानायचं? ह्या जगताला मिथ्या का? आपण आता हाच विषय घेतला ना की आपल्या मनातली एक शंका की नाही आम्हाला हे सगळं सत्यच वाटतंय. आमचं सगळं जीवन आजपर्यंतचं जे व्यतीत केलं हे सगळं जीवन आम्हाला माहिती आहे आम्ही कसं व्यतीत केलं. आमच्या स्मरणात आहे. ते स्मरण काय चुकीचं आहे? कुठे गेलं स्मरण अल्झायमर झाल्यावर? ज्याला अल्झायमर आहे त्याचं स्मरण कुठे गेलं? आणि आमचं स्मरण आम्ही ठेवलं, त्या जागृतीने ठेवलं, स्वप्नाने ठेवलं का सुषुप्तीने ठेवलं? ठेवलं कोणी? त्या साक्षी आत्म्याने ठेवलं. आम्ही नाही ठेवलं. मग आमचं काय आहे? जगलो ते आमचं आहे, जगतो आहोत ते आमचं आहे, ज्याचा उपभोग घेतो ते आमचं आहे, ज्याला आम्ही आनंद म्हणतो, भावभावना म्हणतो त्या आमच्या आहेत. ते म्हणतात तुम्ही करा ना विश्लेषण प्रत्येक गोष्टीचं. तत्वज्ञान सांगतं आम्ही जर ह्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत गेलो तर ह्या सगळ्यावरती फक्त फुलीच मारावी लागेल की यातलं काहीच राहत नाही. मग राहतं कोण? त्यातला राहतो तो फक्त परमात्मा राहतो, बाकी यातलं काहीच राहत नाही. मग तो राहत नाही म्हणून जगताचं जगतपण नाही. तो आहे याचं अधिष्ठान म्हणून जगताचं जगतपण आहे. परंतु तो जेव्हा अधिक प्रकट होईल तेव्हा जगताचं जगतपण संपेल. आता इथे ते म्हणतात जै जगतपणाचा आरोप होईल तरी तो लपला जाईल म्हणून ते उदया येई जगताचे जगतपण. जेव्हा आत्म्याचे ज्ञान होतं तेव्हा जगाचा जगपणा जातं. ज्याला आत्मज्ञान होतं त्याची गोष्ट वेगळी आहे. आपण आपल्यापुरतं काय म्हटलं की आपल्याला आत्मज्ञान नाही होणार, पण ही परिस्थिती येते काही येते. आम्हाला आमचं भान नाही ही परिस्थिती येते, जगताचं भान नाही ही परिस्थिती येते. आणि त्या परिस्थितीचा तो जो मधला काळ आहे तो काळ पण आम्हाला जोडता येत नाही पहिल्या काळाशी. जो पुढचा काळ जो आमच्या भानावरचा काळ आहे आणि जो भानावरचा नाही असा काळ हा आधीचा काळ आणि नंतरचा काळ, मधल्या काळाचं काय? मग जर मी माझा स्वतंत्र आहे, मी माझा सत्य आहे, मी माझा स्वयंपूर्ण आहे तर माझ्यावरती ही परिस्थिती येताच कामा नाही. जर माझ्यावरती ही परिस्थिती येऊ शकली याचाच अर्थ असा की मला सत पायमोडकं पण सत पण नाही आणि मला सत्य म्हणून अस्तित्व पण नाही. सत म्हणजे केवळ असणे. असणे म्हणजे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे की सातत्याने जे आहे आम्ही सातत्याने ऐकणारच नाही आहे. आणि म्हणून आता ते पुढे सांगतात आणि सर्वत्र भरलेली दिसत आत्मवस्तू पहिल्या प्रकटणे वा लपणे हे न वस्तू कारणे. पाहिल्या प्रकटणे वा लपणे हे न वस्तू कारणे ती या दोन्ही धर्माविणे स्वतः सिद्ध असेल. आता त्यांनी आधी आपल्याला दोन प्रकारांनी स्पष्ट करून सांगितलं की हा पुरुष अधिक बलवान आहे का प्रकृती अधिक बलवान आहे. म्हणजे आत्मतत्व बलवान आहे का दृश्य किंवा सगळी सृष्टी किंवा जगत बलवान आहे. त्यांनी सांगितलं ते त्या बघणाऱ्यावरती अवलंबून आहे. बघणाऱ्याच्या दृष्टीने जर आत्मवस्तू बलवान असेल तर त्याच्या दृष्टीने आत्मवस्तू बलवान आहे. बघणाऱ्याच्या दृष्टीने जर जगत बलवान असेल तर जगत बलवान आहे. म्हणजे ते आता निष्कर्ष आपल्याला काय देतात
म्हणजे तो लपलाही नाही आणि तो प्रकटही नाही, तो आहे तसाच आहे. तुम्हीच त्याला तसं समजता, म्हणजे आम्ही त्याला समजतो. हे आपल्याला म्हणतायत की तुम्ही समजाल त्यावरती आहे. तो प्रकटही नाही, तो लपलाही नाही, तो जसा आहे तसाच आहे. आणि म्हणून ते सांगतात की स्वतः सिद्ध असे की ती या दोन्ही धर्माविणे ही जी वस्तू आहे, म्हणजे परमात्म वस्तू, वस्तू म्हणजे परब्रह्म, ती परमात्म वस्तू या लपणे आणि प्रकटणे या दोघांच्याही पलीकडे आहे. आता लपणे वा प्रकटणे हे जे काही वाटणे ते बुद्धिमालिन्य योगाने घडत असेल. आता कारण सांगितलं त्याचं की कशामुळे घडते. कारण आमच्या बुद्धीला मलिनता आहे, म्हणून चित्ताला मलिनता आहे. ती कशा कशाने आहे आपल्याला माहिती आहे. त्या चित्ताच्या वृत्ती आहेत, त्या वृत्ती 5 आहेत. त्याच्यामध्ये मुळातली अविद्या आहे, ज्याच्यातून आम्ही जन्माला आलेलो आहोत. ती आमची मूलभूत अविद्या, ती तर काही आम्ही सोडू शकत नाही. त्या चैतन्यावरती मुळात एक चादर घालून आपल्याला पाठवून दिलेली आहे. ही चादर कशाची घातली आहे, अविद्येची चादर घालून टाकलेली आहे. त्यामुळे आमच्यावर पांघरुण घातलेलं आहे, अविद्येचं पांघरुण आहे. त्या अविद्येच्या पांघरुणातून निर्माण होणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्याला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या मूलभूत 5 वृत्ती सांगितल्या आहेत की ज्या चित्ताला मलिन करणारे आहेत. की अविद्या ही मूलभूत आहे, तिचा आम्ही काही करू शकत नाही. पण अस्मिता की माझं मी पण टिकावं, सगळ्या ठिकाणी टिकावं असं वाटतं. की देताना सुद्धा कोणाला प्रेझेंट देताना आपलं नाव घातल्याशिवाय आपण देत नाही. माणूस विचारतो नाव घालू का घालू नका, पण तो घाला, किती दिले ते त्यांना कळू दे. म्हणजे काय की कुणा माणसांनी कुणा व्यक्तीला कुणा प्रसंगी किती दिले, इतक्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. समजा त्यांना नाही कळलं आपण दिले, हे काय फरक पडतो. आपण आपल्याकडनं द्यायचं काम केलेलं आहे, पण ते तसं होत नाही. व्यवहार मनुष्याला असा किती लहान गोष्ट असू दे, पण ते लगेच माणूस सांगतो नाही त्यांनी नाही, तुम्हाला मी सांगितलं होतं. एखाद्याने सांगितलं की अहो ते मला कळलं नाही, नाही तुम्हाला त्यांच्याकडून नाही माझ्याकडून कळलेलं. म्हणजे मी हा माणसाचा संपत नाही. ही जी अस्मिता आहे ती अखंड डोकं वर काढत असते, अखंड डोकं वर काढते. आणि त्यामुळे जी दुसरी जी वृत्ती आहे जी चित्ताला मलिन करणारी आहे ती अस्मिता आहे. तिसरी आहे राग, म्हणजे आसक्ती. आम्हाला अनेक गोष्टींच्या विषयी आसक्ती आहे, प्रत्येक गोष्टीविषयी आसक्ती आहे. मनुष्य म्हणतो की आता काय खरं नाही, हे सगळं काढून टाका, हे आता उगाच आपण संग्रह केलाय. पण तो काढायची वेळ आली तरी सुद्धा पुन्हा तो राहू दे, पुन्हा तो राहू दे. एका बाजूनी काढायला निघालेला पुन्हा दुसऱ्या बाजूनी या इथल्या कपाटातलं काढून तो दुसऱ्या कपाटात ठेवतो, पण तो बाहेर काही काढत नाही. जाऊ दे, इकडचं तिकडे होतं, बाकी काही नाही, मनाचं समाधान होतं. नाही फार लागणारी वस्तू नाही, जरा लांबच्या कपाटात एवढंच. पण म्हणजे राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष, ती कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये जर द्वेष म्हणजे मत्सर आहे, मोह आहे, त्याच्याविषयी असूया आहे, स्पर्धा आहे, अनेक भावभावना आहे, अनेक भावभावना. म्हणजे अगदी भले भले गवई सुद्धा आपलं गाणं, आता इथे काय इतके एकापेक्षा एक मोठे असतात, पण आपलं गाणं झालं की म्हणतात काय गाणं कोणाचं लक्षात राहिलं. म्हणजे गवयाचंच बोलणं आहे ते तुम्हाला सांगते, मी काय माझ्या मनचं वाक्य नाही सांगते. कोणाचं गाणं लक्षात राहिलं तर सगळे एकापेक्षा एक दिग्गज आहेत, अतिरथी महारथी आहेत, तरी सुद्धा याच्यापेक्षा माझं गाणं लोकांना अधिक आवडावं. हे काय आहे, हे हाच भाग आहे, स्पर्धेचाच भाग आहे, मनामधली स्पर्धा आहे. आणि शेवटचा जो आहे तो अभिनिवेश आहे. अभिनिवेश म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी मी जगलाच पाहिजे, माझ्या अस्तित्वाकरता. म्हणजे ती जी अस्मिता आहे ती अस्मिता आणि हा अभिनिवेश तसे खूप एकमेकांच्या जवळ येतात. हा जो अभिनिवेश आहे माझ्या जगण्याकरता मला मृत्यू यावा असं वाटत नाही, त्या अस्मितेत पण वाटत नाही, माझं अस्तित्व संपावं वाटत नाही, मला जे मिळतं ते नाही असं व्हावं असं वाटत नाही. त्यांनी असं म्हटलंय की विदुषोपी स्वरसवाही, स्वतःच्याच गुणांनी प्रवाहित होणारा हा जो भाग आहे हा अभिनिवेश आहे. स्वतःच्याच ठिकाणी निर्माण, त्याला बाहेरून यावं लागत नाही. या अविद्येची जी काही साखळी आहे ना पुढे येणारी, त्या साखळीतच असणारा हा अभिनिवेश आहे. आणि ह्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्या वृत्ती आम्हाला आमच्या चित्ताला मलिन करणारे आहेत. आणि जोपर्यंत चित्ताचं मालिन्य आहे तोपर्यंत आम्हाला या जगताचं यथार्थ दर्शन होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात ते बुद्धिमालिन्य योगाने घडत असे. जे काही आम्हाला जगामध्ये भासतं वाटतं ते कुणाची बुद्धी किती मलिन आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणतात जैसे का गगनोदरी मेघ सूर्य रश्मीचा विरोध करी, येथे बुद्धिमालिन्य त्यापरी
करीत असे विबुध हो. ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्य उगवलेला आहे, त्याच्यावरनं बरेच ढग चालले किंवा ढगांचा मोठाच्या मोठा समूह जर जात राहिला तर तो सूर्य ढगाच्या आड जातो आणि त्याचा प्रकाश यायला जशी अडचण किंवा अडथळा निर्माण होतो, तसं आमच्या बुद्धीला असलेलं मालिन्य हे आम्हाला योग्य दर्शनापासून अडथळा निर्माण करतं. बुद्धीचं मालिन्य तेच बुद्धी मालिन्य जाऊन जेव्हा होय आत्म्याचे ज्ञान, तेव्हा जगताचे जगतपण समूळ जाय विलयाला. त्यावेळी म्हणाले जेव्हा बुद्धीची मलिनता निघून जाते तेव्हाच आत्म्याचं ज्ञान होऊ शकतं आणि त्यामुळे जगताचं जगतपण सुद्धा त्याच्यापासून समूळ विलयाला जातं. म्हणजे त्याच्या अंतःकरणात जगताच्या विषयीचा आसक्ती मोह काहीही शिल्लक राहिलेला नसतो आणि स्वयंसिद्ध नित्य शाश्वत आनंद रूप वस्तू सत्य भरलेली ओतप्रोत दिसत असेल. आणि मग जे दर्शन घडतं, जे यथार्थ दर्शन आहे ते दर्शन आणि स्वयंसिद्ध नित्य शाश्वत, जी स्वतः सिद्ध आहे, जी नित्य आहे, जी शाश्वत आहे. आपण त्या बिईंगची आसणे याची जी व्याख्या केली ना, ती स्वतः सिद्ध आहे, तिला कोणी सिद्ध करावं लागत नाही. नंतर ती नित्य आहे, कारण ती कधीच नष्ट झाली, पुन्हा प्राप्त झाली, काही काळपुरती लोप पावली असं कधीच होत नाही. ती नित्य आहे, ती शाश्वत आहे. म्हणजे तिला संपणं किंवा ती कुठल्याही काळाच्या सापेक्षतेने ती नष्ट होणं हे संभवत नाही. आणि म्हणून आनंद रूप तिचं लक्षण सांगितलं की ती आनंद स्वरूप आहे. वस्तू सत्य भरलेली ओतप्रोत दिसत असे. या सगळ्या गुणांनी ती भरलेली आहे. ही सगळी तिची लक्षणं आहेत. आणि बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होणी आहे अवघाची जो. आता म्हणाले बहु जव जव होय, जो जो या विश्वाचा पसारा मोठा मोठा होत जातो तव तव काहीच न होय. तसं तसं म्हणाले आता जसं जगात वाढू शकतं तसंच बहु जव जव होय तव तव काहीच न होय. ही त्याच्याविषयी आता ही ओवी आहे की जो जो त्याच्याविषयीचं ज्ञान जसं जसं वाढत जातं तसं तसं तव तव काहीच न होय, तसं तसा विश्वाचा आभास मावळत जातो. दुसऱ्या बाजूने घेतलं तरी फक्त पुढच्या ओळीशी संदर्भ नाही लागत. जो जो विश्वाची व्यापकता आम्हाला अधिकाधिक आकृष्ट करत जाईल तव तव काहीच न होय, त्या पुरुषाच्या बाजूने काही होत नाही. काही न होणी आहे अवघाची जो, याच्याशी लागत नाही म्हणून फक्त ती ओळ त्याच्या बाजूने घ्यायची. म्हणून काही न होणी आहे म्हणाले त्या ज्या ठिकाणी काहीच होत नाही, काही न होणी आहे होणे आहे, काही न होणे आहे म्हणजे तिथे काही घडतच नाही. घडत नाही म्हणजे कोणतीच हालचाल घडत नाही, कोणत्याच प्रकारे त्याच्यामध्ये फरक होत नाही. किंवा तिथे आता प्रकृतीचं म्हणजे उदय असतं किंवा निर्माण होणं, राहणं आणि नाश पावणं हेही काही घडत नाही. अवघाची जो फक्त तो शिल्लक राहतो. म्हणजे हे त्याच्या बाजूनी आहे म्हणून ओवी, नाही तर वरची ओळ दोन्ही बाजूनी लागू शकते आपल्याला. अवघाची जो फक्त तोच असतो आणि फक्त त्याचंच तो भरून राहतो आणि फक्त आपल्याला त्याचंच ज्ञान असतं. वस्तू जव जव बहु होई तव तव ती काहीच नाही, काहीही न होऊ न राही अवघीच ती. म्हणजे अनंत नामरूपांनी वस्तू नटलेली दिसे जनी, परी पाहता तिचं लागुनी नामरूप न जाणे ती. आता या बाजूनी त्यांनी आपल्याला सांगितलं, मी मगाशी म्हटलं तसं की दोन्ही बाजूनी आपल्याला अर्थ लावता येतो की या जगामध्ये तो परमात्मा नामरूपांनी भरून राहिलेला आहे. अनेक वस्तूंच्या रूपाने तो भरून राहिलेला आहे. पण तो अनेक रूपांनी जरी भरून राहिलेला असला तरी सुद्धा त्याचं अस्तित्व, त्याचं असणं, त्याचं मूळ रूप ह्यात काही पालट होत नाही. आणि म्हणून ते म्हणतात वस्तू निर्गुण निराकार, तेथे ना आकार विकार, यच्च यावत पाहिजेत यच्चावत झाले, यच्च यावत चराचर भरलेली तीच ती. अज्ञजना कारणे अनंत नावरूपाने वस्तू नटलेली वाटणे हा न्यायाची. आता त्यांनी सांगितलं की परंतु पहिली ओळ मी आपल्याला म्हटलं ना की पहिल्या ओळीवरती दोन्ही अर्थ लावायला लागतात, कारण माहीत नाही तो कुणाच्या करता कोणता अर्थ लावायचा. पण खालच्या ओळी करता नक्कीच आपल्याला दुसरा अर्थ लावायला लागेल. आणि म्हणून ते आता सांगतात की म्हणाले अहो अज्ञ मनुष्याकरता हे नामरूपात्मक जग पहिल्या दोन ओळ्यांच्याच सारखी ही ओळी,
हे नामरूपात्मक जे जगत आहे ते त्याला सत्य वाटतं. त्याला त्यांनी दृष्टांत दिला, जैसे कावीळ झाल्यावरी प्रत्येक वस्तू पिवळी खरी दिसत असे साजिरी पाहणारा ते, त्याला ती पिवळ्या रंगाची दिसते. हे जे काही पिवळे दिसते ते काविळीच्या योगाने, तैसे या अज्ञाने नसते अनंतत्व भासविले. याच गोष्टीचे स्पष्टीकरण पुढील ओवी माझी जाण करतील महाराज दयाघन दृष्टांत देऊन सुवर्णाचा. आता इथे दासगणू महाराजांनी आपल्याला पुढे नेलंय. ते म्हणतात की बघा, अज्ञ मनुष्याच्या करता परमात्मा सर्व दूर भरून राहिला तरी सुद्धा तो त्याच्या मूळ रूपामध्ये आमच्या प्रत्ययाला येत नाही. आणि तो तसा येत नाही तर काय आहे, सगळ्या उपासनेशी निगडीत सगळे ठिकाणी तत्वज्ञान हेच बघितलंय की आपल्याला आपल्या ठिकाणी परमात्मा पाहता येतो का. आपल्याला जर हृदयस्थ परमात्मा पाहता आला किंवा हृदयस्थ परमात्मा आपल्याला ओळखता आला, कळला, त्याच्याशी आपण एकरूप झालो, तर ह्या सगळ्या बाहेरच्या चर्चेचं कारणच उरत नाही. कारण तो जो सत्पुरुष आहे तो जो अंतर्मुख होतो आणि तो आतच आपल्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये रममाण होतो. संत म्हणतात हे सामान्य माणसाकडून होणार नाही. तो अंतरंगातला परमात्मा त्याला ओळखता येणार नाही. मग त्यांनी काय करावं, या बहिरंगामध्ये ह्या नामरूपामध्ये परमात्म्याला पाहावं. त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये त्याला पाहता पाहता केव्हा तरी त्याला ती यथार्थतेची जाणीव होईल. कशाची जाणीव होईल की हे सगळं जग परमात्म्याने भरून राहिलेलं आहे. कारण आता त्याला ती जाणीव करून घ्यायची. जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, ही जाणीव करून घ्यायची. ही जाणीव त्याला होत नाही, पण ती त्या जाणीवेकडे तो त्याचा अभ्यास करतो की नाही, भेटलेली प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी मला परमेश्वरच जाणवला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात राखावी बहुतांची अंतरे. कुणालाही शक्यतो आपण दुखवू नये. म्हणजे काय होईल की त्या परमात्म्याला आपण दुखवत नाही. आणि कुणालाही दुखवू नये याच्याकरता जे जे करावं लागतं, कधी संयम करावा लागतो, कधी तितिक्षा करावी लागते, तर कधी आपल्यावरती स्वतःवरती नियंत्रण करावं लागतं. की राग आलेला असतो पण आपल्याला बोलायचं नाही आहे, कारण आपल्याला वाईटपणा घ्यायचा नाही आहे. एक शब्द तोंडातून असाच्या असा जाऊ, अभ्यास आहे. हा सगळा अभ्यास करता करता एक दिवस काय होतं, ती स्थिती येते, ती वस्तुस्थिती येते. आणि म्हणून तत्वज्ञान प्रत्येक जण आपल्या परीने हे एकच तत्वज्ञान फक्त वेगवेगळ्या प्रकारांनी मांडत राहतो. त्यामुळे त्यांनी इथे आपल्याला सांगताना असंच सांगितलं की अज्ञानी मनुष्य आहे, कावीळ झाल्यासारखं या जगामध्ये त्याला परमात्मा भरला आहे असं वाटत नाही. जग त्याला वेगळेपणानेच भासतं आणि तो त्या वेगळेपणानेच जगाशी व्यवहार करतो. हा माझा आहे, हा जवळचा आहे, हा लांबचा आहे, मी याला अमुक देईन, त्याला तमुक देईन, त्याच्याकरता असं करीन, ह्याच्याकरता करणार नाही. ही जी वगळ निगळ, हवं नको, माझा हाजं दुजं सगळं काही जे आहे ह्या जगामध्ये सुरू होतं का, तर आपला अज्ञपणा आहे. ज्या दिवशी अज्ञपण दूर होतं त्या दिवशी हा परमात्मा या जगामध्ये बहुत भावानी जो पसरलेला आहे किंवा या बहुत नामरूपामध्ये प्रकटलेला आहे, त्याच्या मागे फक्त तो एकच आहे, परमात्माच प्रकट आहे, बाकी दुसरं कोणी नाही. हे जे वेगळेपण आहे हा फक्त दृष्टीचा दिसणारा एक भाग आहे, आभास आहे एवढंच म्हणून. पण आतमध्ये एकच परमात्मा वस्तू आहे जी अनेक नामरूपामध्ये प्रकट आहे. हे केव्हा तरी प्रत्ययाला जेव्हा येईल म्हणून म्हटलं ही ओवी थोडीशी दोन अर्थांनी युक्त आहे. कुणी कुणी तर या ओवीचा फक्त वस्तूपरच अर्थ लावतात. इथे त्यांनी दोन्ही प्रकारांनी अर्थ लावला आहे. म्हणून बहु जव जव होय म्हणजे असा अर्थ काहींनी लावला आहे की त्याच्याविषयीचं ज्ञान आमचं जसं जसं वाढत जातं तसं तसं तव तव काहीच न होय. म्हणजे तो ह्या विश्वाचा भास म्हणून काही शिल्लक राहत नाही. त्यावेळी अशी परिस्थिती येते की हे विश्व भासमान होतच नाही, नंतर काही न होणे आहे. आता इथे जर काहीच घडत नाही, काही व्हायचंच नाही आता, कारण एकदा तोच जाणवला, त्याच्याविषयीचं ज्ञान वाढलं, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, काही न होणी आहे म्हणजे काहीही न होणे आहे हीच वस्तुस्थिती आहे असं जेव्हा होतं अवघाची तो, तेव्हा फक्त तोच सर्व दूर भरून राहिलेला आहे. तो संतांना त्या रूपामध्ये दिसतो. सर्वम खलु इदम ब्रह्म, की सर्व दूर ब्रह्मच भरून राहिले. हे उपनिषदांचं महावाक्य. आणि भगवद्गीतेमध्ये वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, ही भगवद्गीता सांगते की तोच सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि त्यामुळे
ह्या दोन प्रकारांनी याचा आपल्याला अर्थ घेता येतो. आता त्याच्या पुढचं आता ते आपल्याला सांगतायत, ते दासगणू महाराज म्हणतायत की आता माऊली आम्हाला काय करते, की ती आम्हाला याचं स्पष्टीकरण करते आहे की परमात्म्याचं अनंतत्व ह्या सगळ्यामध्ये कसं भरून राहिलेलं आहे, ते कसं भासमान होतं. जे जे काही पिवळे दिसणे ते कावेरीच्या योगाने, तैसे या अज्ञाने नसते अनंतत्व भासविते. म्हणजे या भिन्न भिन्न नामरूपामध्ये तो अनंत परमात्मा तो एकटा एक सारखा भरून राहिला. म्हणून आपण म्हटलं ना की त्याला किती नावं दिली आहेत आपण. एक रस हे नाव दिलं आणि अखंड हे नाव दिलं. तो एक रस आहे. जसा रसाला, जसा तेलाच्या धारेला याच्यामध्ये खंड संभवत नाही, तसं परमात्म्यामध्ये खंड, त्याच्यात खंड पडला तर दुसरा परमात्मा नंबर 2 तयारच होईल. कारण अद्वैतच संपलं. मग एक परमात्मा, 2 परमात्मा, 3 परमात्मा. उपनिषद सांगतात जे परमात्मा स्वरूप आहे ते एकच आहे, एकटं एकच आहे. आणि म्हणून त्याची जी अखंडता आहे त्याला निष्कल म्हटलेलं आहे, की त्याला कोणत्याही कला नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये बदल नाही. त्याला एकरस म्हटलं, अखंड म्हटलं, निष्कल म्हटलं, अव्यय म्हटलं, असे अनेक शब्द जे वापरलेत की त्याची एकच गोष्ट सिद्ध करण्याकरता वापरली. असं आपण पुढे जाऊ. सोने सोनेपणा उणे, न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. म्हणाले त्याची स्थिती कशी आहे. जेवी का ते सुवर्ण, सुवर्णपणासी न ये न्यून, बैसते लेणी होऊन निजांगेसी. आता इथे कसं आहे, सोपं आहे म्हणून आपल्याला फार त्याच्यात वेळ घालवायची गरज नाही. सोने सोनेपणासी उणे, न येताची झाले लेणे. सोन्याला काय उणेपणा येतो, काही येत नाही, त्याच्यापासून दागिना बनतो. तसं त्याचप्रमाणे न वेचिता जग होणे, त्यामुळे परमेश्वराला काहीच करावं लागत नाही, त्याला आपलं काहीच खर्चावं लागत नाही, जग तयारच होतं. अंगे जया. म्हणून जेवी का ते सुवर्ण, सुवर्णपणासी न ये न्यून, बैसती लेणे होऊन निजांगेसी. आपल्याच अंगाने लेणं होऊन ते बसलेलं आहे. म्हणजे सुवर्णाचे भले अनंत दागिने बनविले, परी सोनेपणासी न आले उणे ते यत्किंचित. किती दागिने बनवा, कारण आता असं आहे रोजच गहने बनवावं, गहने तुडवावं, की हौस आहे की आता 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं हा दागिना घातला, किती वर्ष तो घालायचा, त्याला दुसरा पॅटर्न बदला. ते म्हणाले पॅटर्न बदलला म्हणून काही सोनं बदललं नाही, सोनं तसंच राहतं, त्यात काही फरक पडत नाही म्हणाले. आणि म्हणून हे दागिन्याचे अनंतत्व विचार केले आहे व्यर्थ, सोनेचं सोने तेथ सत्य नगाची या ठाई. आता म्हणून हे अनंत प्रकारचे दागिने, काय गुजरातची घडाई वेगळी, कलकत्त्याची घडाई वेगळी, कर्नाटकची घडाई वेगळी, आंध्रची घडाई वेगळी, महाराष्ट्राची घडा वेगळी, सगळ्या त्या दागिन्यांना काही अंत नाही, त्या घडणावळीला काही अंत नाही. किती प्रकारे दागिने घडत राहतील, घडतच राहतील. तर म्हणून ते म्हणतात अनंत दागिन्यांचं हे अनंतत्व विचार केले आहे व्यर्थ, त्याचा विचार करण्याचं काहीच कारण नाही. सोनेचं सोने तेथ सत्य नगाची या ठाई. सोनेचं सोने तेथ सत्य एवढं एकत्र येईल. नगाची या ठाई, जो नग बनला आहे त्या नगाच्या ठिकाणी फक्त सोनंच सत्य आहे, बाकी काही नाही. नावरूपात्मक जगतेवी दृङ्मात्र वस्तू नांदवी, अलंकारपणे जेवी सुवर्ण ते नांदवीत. तसंच हे नामरूपात्मक जग जे आहे ते फक्त दृक् मात्र, केवळ जो दृश्य असा असणारा, केवळ दृश्य, दृंग म्हणजे देखणे पण देणारा असा जो परमात्मा आहे तोच हे जग चालवतो, जसं अलंकाराच्या ठिकाणी सुवर्ण असतं. अनंतत्व दागिन्याचे विचारे पाहता फोल साचे, तैसे जगतपण जगाचे फोल आहे निसंशय. ज्याप्रमाणे दागिन्याचं अनंतपण फोल आहे, आज हा दागिना घातला म्हणून उद्या त्याच सोन्याचा हातात दुसरा दागिना दिसणारच नाही असं नाही, ते सोनं मोडलं जाईल, तो दागिना मोडला जाईल, पुन्हा दागिना घडेल. तैसे जगतपण जगाचे आहे फोल, तसं जगाचं जगतपण हे फोलच आहे, यात काही संशय नाही. दृङ्मात्र वस्तूचा एक दागिना बनला साचा, विचार करिता दागिन्याचा तो केवळ भास मात्र. येथे नगाची या ठाई शाश्वतपण मुळीच नाही, सत्य नित्य हे राही सुवर्णाच्या ठाई पहा. पुन्हा तेच सांगितलं आपल्याला. म्हणून हे मिथ्या जगत एक परमात्म वस्तू शाश्वत, तीच आहे ओतप्रोत या जगी भरलेली. म्हणजे हे जग काय आहे, फक्त परमात्मा वस्तू आहे, बाकी दुसरं काही नाही. हे सगळं तत्वज्ञान आहे.
आणि हे तत्वज्ञान असं का लिहिलं, हे काला उत्तर नाही आहे, कसंला उत्तर आहे. कारण का म्हणजे ज्याला तत्वज्ञानाचाच विचार करायचा आहे तो अनेक प्रकारांनी तत्वज्ञानाचाच विचार करेल. आपल्याला जर वाटलं नाही नाही व्यवहाराच्या पातळीवर हे तत्वज्ञान उतरवा, एक लक्षात घ्यावं लागतं की व्यवहाराकरता किंवा आपल्याकरता किंवा आमच्या उपदेशाकरता, आमच्या बोधाकरता ग्रंथ वेगळे आहेत आणि तत्वज्ञान समजून घेण्याकरता ग्रंथ वेगळे आहेत. हे ग्रंथ फक्त तत्वज्ञान समजून घेण्याचे, त्याचं व्यावहारिक स्वरूप किंवा त्याचा व्यावहारिक उपयोग हा ह्या ग्रंथांच्या मध्ये नाही आहे. ह्या ग्रंथांच्या मध्ये निखळ तत्वज्ञान काय आहे तेवढं फक्त समजून घ्यायचं आहे. का? कारण ज्याला तत्वज्ञान समजून घेण्याची आस लागलेली आहे तो जिज्ञासू आहे. इथे परमार्थाचा जिज्ञासू जो आहे, आता तो ब्रह्मजिज्ञासा असं म्हणून जो ब्रह्माची जिज्ञासा करण्याकरता आलेला आहे, त्याला ब्रह्माचं स्वरूप कळून घेण्याकरता हे सगळं तत्वज्ञान मांडलेलं आहे. आपण पण त्याच जिज्ञासेने पाहतो. आपल्याला भले ब्रह्म जाणता येणार आहे की नाही माहीत नाही, पण त्या ब्रह्माविषयी काय चर्चा केली आहे हे ऐकण्यात आपल्याला रुची आहे, ते समजून घेण्यात रुची आहे. त्यामुळे तो विषय हा आपल्याकरता जो आहे हा केवळ आपल्याला यातनं पर्याय कशाला नाही, कैवल्य किंवा मोक्ष ह्या स्थितीला पर्याय नाही, ब्रह्मवस्तूच्या विषयीची चिकित्सा याला पर्याय नाही. हे जे दृश्य जगत आहे ते दृश्य जगत नाशवंत आहे. त्याच्यापासून जो ज्ञानी आहे किंवा ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे किंवा ज्याला साधन मार्गावरती पुढे जायचं आहे त्यांनी त्याच्यापासून दूर जावं, यालाही पर्याय नाही. म्हणजे हे विषय त्या एका गोष्टीच्या पुढे आहेत. आपण जसं एकदा मागे म्हटलं होतं ना की शंकराचार्यांचं साधन चतुष्टय आहे, त्या साधन चतुष्टयाच्या पलीकडे हे विषय सुरू होतात. नित्यानित्य वस्तुविवेक, इहामूत्र फलभोग विराग, मुमुक्षुत्व आणि षट साधन संपत, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये ह्या साध्य केल्यानंतर नित्य अनित्य वस्तूचा विवेक केला, लौकिक आणि स्वर्गामधल्या गोष्टींच्या फलाच्या विषयीचं आकर्षण संपलं, त्यानंतर अंतःकरणामध्ये मुमुक्षत्व फार जोरात, फार प्रबळतेने, अत्यंत उत्कटतेने निर्माण झालं आणि अंतःकरणामध्ये शम दम तितिक्षा आदीचे गुण आहेत ते सगळे गुण अंतःकरणात निर्माण झाले की मग त्याला त्या परमार्थ किंवा परमात्म वस्तूची गोडी लागते किंवा त्याला असं वाटतं की हे मला समजून घ्यावं. तर ते समजून घेण्याकरता तो जो प्रयत्न करतो, अट्टहास करतो, ते हे सगळं तत्वज्ञान आहे. म्हणजे अमृतानुभव असू दे, समर्थांचा आत्माराम असू दे, विचारसागर असू दे, चित्सुखी असू दे, खूप ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथांच्या मधून किंवा विवेक चूडामणी असू दे शंकराचार्यांचा, की ज्याच्यामध्ये फक्त तत्वज्ञानाची चर्चा केली. पण एक आहे मात्र की तत्वज्ञानाची कोरडी चर्चा ही कधीच लाभदायी नाही. तत्वज्ञानाचा अंगीकार कुठेतरी केला पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी इतकं लिहिल्यावर सुद्धा जेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा रे, ह्या सगळ्या नुसत्या बोलण्याच्या गोष्टी नाहीच आहेत, ह्याचं आचरण व्हावं. नामदेवांनी ज्ञानदेवीच्या वरती तर आणखी म्हटलं की एकतरी ओवी अनुभवावी, ते त्यांची ओवी अनुभवा असं म्हणतात. तर सांगण्याचा आत्ता मुद्दा एकच होता की इथे विषय हा एकच येणार की हे जे जगत आहे ते मिथ्या आहे, परमात्मा जो आहे तो सत्य आहे. त्यामुळे एक परमात्मा वस्तू शाश्वत तीच आहे ओतप्रोत या जगी भरलेली, कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक न स्वरूप झो. वेगवेगळ्या प्रकारांनी परमात्म्याचं स्वरूप आमच्या पुढे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक प्रकार त्यांनी सांगितला, आत्ताचा गेला तो सोनं आणि त्याचा दागिना. आता आला तो कल्लोळ कंचुक. कंचुक म्हणजे वस्त्र. त्या कल्लोळ रूपी वस्त्र म्हणजे लाटा रूपी वस्त्र न फेडिता. सागरावरती केवढ्या लाटा येत असतात, भरतीच्या वेळी तर लाटावर लाट, लाटेतून लाट अशी फुटत असते, येऊन आदळत असते. हे सगळं आपण पाहतो. न फेडिता म्हणजे कंचुक न फेडिता म्हणजे त्या सगळ्या येणाऱ्या मोठमोठ्या लाटांना दूर न करता उघडे उदक. उघडे म्हणजे स्पष्ट. आम्हाला त्या लाटा दिसत असल्या तरी सुद्धा पाणी सरळच दिसतं. दोन्ही दृष्टांत एका जातीचे. सोन्याचा दागिना घडलाय की तो सोन्याचा घडलेल्या दागिन्यामध्ये दागिना कोणताही असू दे त्यातलं सोनं आम्हाला स्पष्ट दिसतं. तसंच की जलावरती लाटा कितीही आलेल्या असू देत ते जल आम्हाला स्पष्ट दिसतं.
तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. त्याचप्रमाणे तो जगाशी सम्यक रूपाने म्हणजे पूर्णपणे सांगोपांग जगामध्ये असं एकही अंग, एकही बाजू, अशी एकही मिती जगातली अशी नाही की ज्या ठिकाणी परमात्मा नाही. असं होणारच नाही. होणारच का नाही? कारण तत्त्वज्ञानामध्ये जे तत्त्वज्ञान आम्ही अभ्यासतो आहोत त्या तत्त्वज्ञानामध्ये एकमेवाद्वितीय परमात्मा आहे. त्याच्याशिवाय म्हणून आपल्याला म्हटलं की तत्त्वज्ञानामध्ये आम्ही जर बोललो असं की परमात्मा इकडे आहे पण इथं नाही. इथं नाही म्हटलं की दुसरा परमात्मा उभाच राहिला. कारण तिथं नाही अशी अवस्था नाही, अशी जागा नाही ना. कारण त्याच्याशिवाय काही आहे असं कसं होईल? त्याच्याशिवाय जर काही कल्पना केली तर ते जे शिवायचं आहे तिथं काय आहे हे भरावं लागेल. म्हणजे हे जसं फार मोठ्या पातळीवर आहे, व्यवहाराच्या पातळीवर आपण म्हणतो ना की लोक म्हणतात हे चांगलं नाही ते सोडून द्या, ते चांगलं नाही ते सोडून द्या. ते म्हणतात की सगळं सोडलं तर आम्ही मिळवलं काय? म्हणजे हे सगळं सोडून दिलं, मग त्याच्याऐवजी आम्ही काय स्वीकारलं? त्याच्याऐवजी आम्ही घेतलं काहीच नाही आणि फक्त सोडलं. अशी स्थिती असू शकत नाही. म्हणून आज आम्ही भ्रांत आहोत. नाहीतर आज आमचा देशात समाज भ्रांत असेल. आज सकाळचं जर उपाध्यांचं ऐकता का तुम्ही? संजय उपाध्यांचं. तर संजय उपाध्यांचं मंगळवार शुक्रवार असतं. आज घटस्फोटाचा विषय होता. त्यांचा विषय फार छान मांडला त्यांनी. आज त्यांनी ब्रेकिंग न्यूज असा विषय घेतला. ते म्हणाले की सारख्या ब्रेकिंग न्यूज आम्ही ऐकत असतो. म्हणाले का आमची मुलांच्या घटस्फोट होतात सारखे? घटस्फोट होण्याचं कारण काय आहे म्हणाले. तर तेव्हा त्यांनी मांडला तो हाच विषय मांडला की तुम्ही सगळं परदेशातल्या लोकांच्या पुढे देण्या इतकं आमच्याजवळ आहे, आमच्याकडे एवढं मूल्य आहे, ज्या लोकांना काही नाही ती माणसं सगळी आमच्याकडे आशेने बघतात, मग आमच्या मुलांचं काय होतं? तर म्हणाले ब्रिटिशांनी आमच्यावरती राज्य केलं, त्यांनी आमच्या मनात भ्रम निर्माण केला आणि आमचं जुनं आहे ते सगळं वाईट आहे आणि ब्रिटिशांनी दिलं आहे ते सगळं चांगलं आहे असं म्हटल्यामुळे आम्ही जुनं सगळं टाकून दिलं आणि ब्रिटिशांचं जे जे स्वीकारत गेलो ते त्याचे परिणाम आम्ही आता भोगत गेलो. की त्याच्यामध्ये जी पडलेली जी दरी आहे की आमच्या देशाने आम्हाला जे चांगलं दिलं त्या चांगल्याचे संस्कार जिथपर्यंत राहिले तिथपर्यंत जे नवीन स्वीकारलं ते फारच यशस्वी आहे असं वाटलं. पण जेव्हा जुने संस्कार संपत चालले आणि नवीन संस्कारात पूर्ण रुजायला लागलो तेव्हा त्याचं फोल पण लक्षात यायला लागलं आणि मग आम्हाला वाटायला लागलं हे फोल आहे. तोपर्यंत का नाही वाटलं? कारण तोपर्यंत जुन्या संस्कारांनी जगत होतो. म्हणजे आज आम्हाला जी काळजी वाटते की आमच्या पिढीला आम्ही अजून पुढची पिढी घडवतो किंवा त्या पिढीला आम्ही काहीतरी चांगलं देऊ शकू, पण त्याच्या पुढच्या पिढीचं काय? कारण पुढची पिढी आम्ही आपली कशी तरी बळाबळानी सांभाळली, पण त्याच्या पुढची पिढी ते नाही सांभाळू शकणार आहे. त्यांना ते त्याचं पाथेय जे आमचं आहे ते पाथेय त्यांच्यापर्यंत पोचणार नाही आहे. तर सांगण्याचा इथे आपल्याला हेतू असा आहे की कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. या जगामध्ये असं कोणतंही अंग, असं कोणतंही स्थान, अशी कोणतीही जागा, अशी कोणतीही वस्तू, असं कोणताही ब्रह्मांड, असा कोणताही अंतरिक्षातला अंतराळातला कुठलाही असा भाग नाही की जिथे परमात्मा भरून नाही. म्हणून ते सांगतात तेवी जगेसी सम्यक भावानी म्हणजे सांगोपांग सर्व बाजूंनी पूर्णपणाने स्वरूप जो तोच हे स्वरूप आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. कल्लोळा अंगरखा जरी न काढिताही उघडे वारी जग परब्रह्म त्यापरी सम्यक स्वरूप विबुधव. म्हणजे कल्लोळ आणि जीवन जरी झाले शब्द दोन परी जलाचे जलपण अभिन्नची. जरी त्याला लाट म्हटली तरी पाणी आहे आणि साधं पाणी आहे म्हटलं तरी पाणी आहे. मग पाण्यावर लाट आहे म्हटल्याने काय फरक पडतो? आणि म्हणून म्हणजे कल्लोळ आणि जीवन जरी झाले शब्द दोन तरी जलाचे जलपण अभिन्नची. लाटाचे वस्त्र असून वरी उघडेच आहे सर्व दावारी. जरी लाटा उत्पन्न होत असल्या तरी जल आमच्या समोर उघडे आहे, आम्हाला कळतं आहे की हे जलच आहे. आणि म्हणून म्हणाले हा लाटा भास जलावरी उदेला मात्र नावाला. तो अगदी नाममात्र आहे निर्माण झालेला. म्हणजे परमात्मा ही एकच सत्य वस्तू आहे, त्याच्यावर हे जग नावाचं जे निर्माण होतं हे नाममात्र आहे. हे आत्ताचं चाललेलं जग असं किती दिवस किती काळ एकच क्षण आहे. त्या क्षणापुरतं त्या जगाची त्या स्थितीची सत्यता आहे. पुढच्या क्षणाला ते तसं नाही.
कारण पुढच्या क्षणाला कितीतरी बालकं जन्माला आली असतील, पुढच्या क्षणाला कितीतरी देह सुटले असतील, त्याच्यापासून कितीतरी जीव सोडून देहाला टाकून निघून गेले असतील. काय प्रत्येक क्षणाला एक क्षण हा असा आहे, पुढच्या क्षणी संकट आहे, पुढच्या क्षणी आनंद आहे, पुढच्या क्षणी काही प्राप्ती आहे, पुढच्या क्षणी काही गमावणं आहे, सगळं आहे. त्यामुळे एका क्षणापुरती त्या जगाची ती स्थिती आहे, पुढच्या क्षणाला ती राहत नाही. म्हणून ते म्हणतात लाटांचे करिता निरीक्षण तेथे न काही जलाविण, लाटा आणि जीवन एकची. जीवन म्हणजे पाणी. लाटांचा नुसता भास झाला, जलाची या ठाई भला, भासामुळे मुळी न आला, कमीपणा त्या जलासी. तैसे जग आणि जनार्दन म्हणजे दृंगमात्र वस्तू पूर्ण. तसं जग आणि जनार्दन, जनार्दन हा सगळ्या विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. तसं पाणी हे जसं त्या लाटेमध्ये पूर्णपणे भरलेलं आहे, तसं ह्या संपूर्ण जगामध्ये तो जनार्दन भरलेला आहे. म्हणजे दृंगमात्र वस्तू पूर्ण, म्हणजे जगामध्ये फक्त एक परमात्मा वस्तूच भरून राहिलेली आहे, त्याच्याशिवाय ह्या जगामध्ये अन्य काही नाही. 2 दृष्टांतांनी आपल्याला सांगितलं. एक दृष्टांत सोने आणि अलंकार, दुसरा दृष्टांत जल आणि त्यावरच्या लाटा. ही जी भिन्नता आहे, ही भिन्नता अशीच आभासात्मक आहे.